राज्य सरकारचे वेतनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक दिनांक 30/11/2024। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीच्या इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि यासोबतच नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज। या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत, त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये राज्य सरकारचे वेतनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचं परिपत्रक दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी जारी करण्यात आलेलं आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया। तर राज्य शासनाच्या वित्त विभागाने 30/11/2024 रोजी राज्य शासनाच्या वेतन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक जाहीर केलं आहे। अपघात विमा आधारित योजना सरकारी निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराशी निगडीत विविध बँकांद्वारे राबविण्यात येत आहेत। पुढे काही बँकांना सरकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक पगार खाती उघडण्यासाठी वित्त विभागाचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे। वित्त विभागाच्या या पत्रानुसार राज्य सरकारच्या वेतन पॅकेजमध्ये SGFSP अपघात विमा योजनेच्या विविध फायद्यांची माहिती दर्शविली आहे। प्रशासकीय विभागांना विभाग अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना याबाबत कळविण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी ज्या व्यक्तींवर त्यांचे पगार खाते सुरू केले आहे अशा व्यक्तींकडून बँकांना बँकेत न्यावे किंवा नाही हे कर्मचारी किंवा कर्मचाऱ्यांना ठरवायचे असल्यास संबंधित बँकांच्या स्थानिक शाखेशी किंवा बँक मुख्यालयाशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। या परिपत्रकात नॅशनल बँक निहाय आकस्मिकता योजनेच्या विविध लाभांचा तपशील या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। तर हे परिपत्रक जर मला सध्या तर मिळालेलं नाही, पण जर मला मिळालं तर नक्कीच मी ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार, हे तुम्हाला शाश्वत सांगतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक छोटीशी माहिती आपल्यासाठी आणण्याचा प्रयत्न केला की अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे जे बँक अकाउंट आहेत तर त्या बँक अकाउंटमध्ये जे व्यक्ती संबंधित असतात त्यांना बँकेत न्यावे किंवा नाही त्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो कर्मचाऱ्याला देण्यात आलेला असून त्यामध्ये त्याला त्याच्या बँकेशी या बाबतीत संपर्क साधून तशा पद्धतीची सुविधा त्याला तिचा वापर करता येईल। तर अत्यंत महत्त्वाचं असं परिपत्रक दिनांक 30/11/2024 रोजी निर्मित करण्यात आलेलं आहे आणि त्याबद्दलची एक छोटीशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो, त्यामुळे याला एक लाईक आणि जास्तीत जास्त आपण शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज बघायचे असल्यास त्यांची प्लेलिस्ट इन्फॉर्मेशनल एज्युकेशनल मनोहर या नावाने या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।